नमस्कार, मी सविता राजीव वेदूर, पद्मशाली सखी संगमच्या कार्याध्यक्षा. सोलापुरातील तेलुगू भाषिक महिलांसाठी नवरात्री उत्सवामध्ये दिनांक 30 सप्टेंबर रोजी मंगळवारी अष्टमीला संध्याकाळी ठीक 7 ते 8 वेळेस ब्रतुकर्मा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम मार्कंडेय उद्यान येथे आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व तेलुगू भाषिक महिलांनी व मुलींनी या कार्यक्रमात येऊन शोभा वाढवावी. श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संगम आयोजित हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी चाटला साडी सेंटर तर्फे 11 साड्या भेट म्हणून देण्यात येणार आहे. त्यात आपण 5 साड्या सर्वोत्कृष्ट पारंपरिक नृत्य करणाऱ्यांसाठी देणार आहोत. 3 साड्या पारंपरिक वेशभूषा करणाऱ्यांसाठी दिले जाणार आहे व 3 साड्या सर्वोत्कृष्ट बदकम्मा सजावट करणाऱ्यांसाठी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी सहभाग होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती. पद्मशाली सखी संगमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा, उपाध्यक्ष नागेश सरगम आणि पद्मशाली सखी संगमचे अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, उपाध्यक्षा लक्ष्मी येनगंदूल, सचिव रुचिरा मासम यांनी व्यक्त केले आहे. जगातील लोकसंख्येनुसार झाडे कमी झाले आहेत, पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. त्यासाठी रोपे लावावेत व त्याचे संगोपन कसे करावे यासाठी पुणे येथील हरित मित्र परिवाराचे प्रमुख डॉक्टर श्री महेंद्र गागडे हे त्यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. तसेच तेलुगू भाषिक महिलांना त्यांच्या कर्तृत्वाला उभारी देण्यासाठी लवकरच तेलुगुवारी रुचुलू फूड फेस्टिवल आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्याशी संपर्क साधावे ही नम्र विनंती. धन्यवाद.